स्वतःचं घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण त्या स्वप्नामुळे बाकी उद्दिष्ट जर थांबत असतील, तर आर्थिक नियोजन पुन्हा तपासणं गरजेचं आहे. एका कुटुंबाने मोठं घर घेतलं. सुरुवातीला EMI ही परवडण्यासारखी वाटली, पण काही महिन्यांनी प्रवासाचे प्लॅन पुढे ढकलले गेले. गुंतवणूक थांबू लागली, बचत ही कमी होऊ लागली. मुलांच्या शिक्षणाचं प्लॅनिंग हे मागे पडलं आणि घर मोठं झालं, पण आर्थिक मोकळीक हे कमी झाली. यातून एक महत्त्वाचा धडा मिळतो, की घर घेणं हे फक्त भावनिक निर्णय नाही, तर हा दीर्घकालीन आर्थिक निर्णय आहे. घर घेताना EMI आणि उत्पन्नाचं योग्य प्रमाण, गृहकर्जातील लपलेले खर्च, बचत आणि गुंतवणुकीवर होणारा परिणाम आणि मालमत्ता व देणी यांचा समतोल सांभाळणं फार गरजेचं असतं. स्ट्रॅटेजिक वेल्थमध्ये आमचा विश्वास आहे, की खरं आर्थिक नियोजन म्हणजे फक्त घर घेणं नाही, तर घर घेतल्यानंतर जीवन स्थिर, सुरक्षित आणि आत्मविश्वासपूर्ण असणं गरजेचं आहे. तर मग घर घेण्याआधी आपलं आर्थिक नियोजन योग्य आहे का? हे समजून घेण्यासाठी आजच आपलं फ्री कन्सल्टेशन स्ट्रॅटेजिक वेल्थसोबत बुक करा.